नमस्कार. हो, टायटल बघताय ते खरं आहे, नक्कीच खरं आहे. अशा पद्धतीची संधी किंवा अशा पद्धतीची पॉसिबिलिटी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तयार झाल्यास नवल वाटायला नको. म्हणून मी विधानसभेच्या 6 ते 8 महिन्या अगोदरच हा व्हिडिओ बनवतोय. महाराष्ट्रामध्ये जर का या लोकसभेमध्ये सुप्रिया सुळे जर का हरल्या, तर त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनू शकतात. पॉसिबिलिटी आहे, चांगली पॉसिबिलिटी आहे. कारण हे तसंच आहे, त्याचं विश्लेषण तुम्हाला ऐकावं लागेल आणि मगच कळेल की त्या का महिला मुख्यमंत्री बनू शकतात. शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या 50 वर्षापासून अधिक काळ महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वावरणारे आणि सतत महाराष्ट्राच्या सत्तेचे लाभार्थी राहिलेले नेते म्हणजे शरद पवार. महाराष्ट्राचे शेती, सहकार, उद्योग, शिक्षण, व्यापार, आरोग्य, नाटक, कलाक्रीडा सर्व क्षेत्रांशी ज्यांचा सतत संबंध राहिलेला आहे, सर्व क्षेत्रातून ज्ञानात पारंगत राहिलेलं व्यक्तिमत्व म्हणजे शरद पवार. आणि त्याच शरद पवारांना आत्ता उद्धव ठाकरेंना सोबत घेऊन लोकसभेला लढावं लागतंय, लोकसभेमध्ये झगडावं लागतंय. या लोकसभेचे निवडणुकीचे निकाल काय लागतील किंवा काय नाही, हा निवडणुकीच्या निकालाचा प्रश्न आहे. परंतु या निवडणुकीमध्ये दुसऱ्या बाजूला जर का आपण बघायला गेलो तर नक्कीच उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील यांना सिंपती आहे. महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेमध्ये नक्कीच त्या पद्धतीची सहानुभूती आहे. परंतु त्या सहानुभूतीचा मतामध्ये कशा प्रकारे कन्व्हर्शन होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण सिंपती शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांना जरी असली तरी खालच्या लेवलला तत्कालीन स्थानिक उमेदवाराला बघून त्या ठिकाणी मतदान केलं जातं, हेही कुणी नाकारून चालणार नाही. परंतु दुसऱ्या बाजूला शरद पवारांसाठी किंवा राष्ट्रवादी किंवा महाआघाडीसाठी बारामतीची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनलेली आहे. कारण अजित पवार जे की पवारसाहेबांचे पुतणे, त्यांनीच त्या ठिकाणी प्रतिष्ठेचा डाव टाकलेला आहे. आणि पवारसाहेब यांच्या कन्या सुप्रियाताई विरुद्ध सुनित्रा अजित पवार अशी ती निवडणूक आहे. बारामतीची सून आणि बारामतीची लेक अशा पद्धतीचा त्या ठिकाणी सामना रंगतदार झालेला आहे. त्या ठिकाणी पवारसाहेबांसाठी ती निवडणूक मला वाटत नाही की फारशी पवारसाहेब ती निवडणूक सिरियसली घेत असतील. कारण ही निवडणूक जिंकल्यानंतरही आणि न जिंकल्यानंतरही दोन्हीचेही काही तोटे आहेत आणि दोन्हीचेही काही फायदे आहेत. त्याच्यातील निवडणूक जिंकल्याचा फायदा असा की पवारसाहेबांचं महाराष्ट्रामध्ये किंबहुना बारामतीमध्ये वलय होतं, वलय आहे आणि वलय राहील अशा पद्धतीचे त्या ठिकाणी शिक्कामोर्तब होईल. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची कोणाची सांगण्याची गरज नाही. आणि त्या ठिकाणी निवडणूक हरण्याचेही काही फायदे आणि काही तोटे आहेत. त्याचा फायदा असा, पहिल्यांदा लोकसभा जिंकण्याचा फायदा झाला, लोकसभा हरण्याचा फायदा असा की जर का ही लोकसभा हरली तर त्या ठिकाणी पवार साहेबांना महाराष्ट्रामध्ये एक भावनिक वातावरण तयार होईल. अजित पवार फुटून गेल्यानंतर कोणत्या स्थळाला जा शकतात, अजित पवार पवारसाहेबांच्या घरावरती कशा पद्धतीनं आक्रमण करू शकतात, हे पवारसाहेब किंवा पवारसाहेबांचे राष्ट्रवादी महाराष्ट्रामध्ये सभेमध्ये भविष्यामध्ये मतं आपली पोहोचवतील. आणि दुसऱ्याच बाजूला जर का पवारसाहेब किंवा पवारसाहेबांच्या कन्या त्या ठिकाणी हरल्या तर महाराष्ट्रामधील राजकारणामध्ये त्या सक्रिय होऊ शकतात. महाराष्ट्रामधल्या राजकारणामध्ये जर का सुप्रियाताई सक्रिय झाल्या तर महाराष्ट्रामध्ये एक भावनिक वातावरण किंवा त्या पद्धतीचा एक साचेबंद आकृती नियोजन त्या पद्धतीनं राष्ट्रवादीकडून केलं जाईल. महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं 2019ला पवारसाहेबांच्या अंगावरती ज्या पद्धतीनं पाऊस पडला आणि त्या पावसाचं रूपांतर भावनेमध्ये झालं आणि भावनेचं रूपांतर मतदानामध्ये झालं आणि त्यामधून राष्ट्रवादीच्या कोणीही अपेक्षा किंवा कोणीही ज्या गोष्टींची एक्सपेक्टेशन केली नव्हती तशा 54 जागा राष्ट्रवादीच्या आल्या. तशा पद्धतीचं वातावरण उभं करू शकतात. शरद पवार स्वतःला विधानसभा निवडणुकीनंतर राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा करू शकतात. माझी मुलगी सुप्रिया हिचं नेतृत्व आपण स्वीकारावं अशा पद्धतीचे अर्थ हाक ते घालू शकतात. ज्या पद्धतीने स्वर्गीय बाळासाहेबांनी मला सांभाळलं, उद्धवला सांभाळलं, त्या पद्धतीने आदित्यला सांभाळलं अशा पद्धतीची एक अर्थ हाक घातली आणि त्या हाकेचं रूपांतर सुद्धा मतदानामध्ये झालं होतं. त्या पद्धतीचे अर्थ हाक त्या ठिकाणी घालू शकतात. महाराष्ट्र पिंजून काढू शकतात. जुने जाणते, वयस्कर आणि त्याचबरोबर तरुण या सर्वांना सोबत घेऊन एक इमोशनल इलेक्शनाचा फायदा घेऊन त्या ठिकाणी सुप्रिया सुळे
यांचं एक महाराष्ट्रव्यापी नेतृत्व बनवण्याच्या दिशेनं पवारसाहेब लोकसभेनंतर प्रयत्न करू शकतात. सोबत उद्धव ठाकरे सुद्धा आहेतच. 2019 ज्यावेळेस सरकार आलं त्या सरकारमध्ये उद्धव ठाकरेंच्या नंतर पुढची 2.5 वर्ष सुप्रियाला मुख्यमंत्री करावं अशा पद्धतीची पवारसाहेबांची मागणी होती. परंतु दुर्दैवानं पवारसाहेबांच्या आणि भाजपच्या सुदैवाने ते सरकार ढासळलं आणि त्या ठिकाणी भाजप आणि शिंदे सेनेचं सरकार आलं. परंतु येणाऱ्या निवडणुकीमधील रिझल्ट जर का अनाकलनीय लागले, अनएक्सपेक्टेबल लागले आणि जर का बहुमताच्या जवळ किंवा बहुमत जर का महाविकास आघाडीनं पार केलं तर सुप्रिया शरद पवार किंवा सुप्रिया सदानंद सुळे ह्या महाराष्ट्राच्या पहिला महिला मुख्यमंत्री म्हणून पवारसाहेबांकडून किंवा महाविकास आघाडीकडून प्रमोट केले जाऊ शकतात. त्या पद्धतीने जर का त्यांना प्रमोट केलं तर अजित पवार गटांचाही फारसा म्हणावा इतका विरोध, त्यांना टोकाचा विरोध राहणार नाही. किंवा कारण एकाच घरामध्ये जर का सत्तेची पदं सर्वोच्च पद राहिलं तर म्हणावासा अंतर्गत विरोध राहत नाही, तो बाह्य विरोध फक्त राहतो. आणि त्या पद्धतीनं सुप्रिया सुळे जर का लोकसभा हरल्या तर त्यांना संपूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व, महिला नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते. याची पॉसिबिलिटी आज आपणा सर्वांस वाटते. येणाऱ्या काळामध्ये समीकरण कशा पद्धतीनं बदलतात, पॉसिबिलिटी कशा पद्धतीने वाढतात हे महत्त्वाचं आहे. कारण उद्धव ठाकरे यांची शिवसेना असेल, काँग्रेस असेल आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी असेल, या तिन्हींना सोबत घेऊन जर का ही आघाडी राहिली तर स्वप्न, ह्यांची इच्छा, आकांक्षा, महत्त्वाकांक्षा पूर्ण होऊ शकतात. ते मात्र येणाऱ्या काळामध्येच ठरेल.